आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. भारती, हा बाबा, तुम्हाला काही हवंय का? इथे चोरून रडतेस ना? मला काय हवंय? मला ज्या गोष्टीची गरज आहे ती आहे तुझी आई, मालती. कुणास ठाऊक ती आपल्याला कधी भेटेल? सापडेल बाबा, आई नक्कीच सापडेल. तुम्ही असे हताश होऊ नका, सापडेल ती. आपण सगळे प्रयत्न करतोय ना. पण बाळा, प्रयत्नांना यश देखील मिळत नाहीये ना. मला तर भीती वाटतेय की जर तुझ्या आईला काही झालं तर आपण लोकांना काय तोंड दाखवणार. नाही बाबा, माझ्या आईला काही होणार नाही. तिने कधीच कोणाचं वाईट केलं नाही, कधीच कोणाचं मन दुखवलं नाही. तिला काही होणार नाही बाबा. सगळी चूक माझीच आहे. मीच तिला निवडणुकीत उभं राहायला सांगितलं. जर उभी राहिलीच नसती तर ही वेळ आलीच नसती आज. बाबा, तुम्ही स्वतःला का दोष देताय? किती त्रास करून घेणार आहात या गोष्टीचा? पण बाळा, जर तुझ्या आईसोबत काही वाईट घडलं तर सगळे मलाच दोष देतील. बाबा, इतरांनी दोष दिल्याने काय होतं? खरं काय ते आम्हाला माहिती आहे ना. मला तर खूप भीती वाटते. तुझी आई या घरची लक्ष्मी आहे. तिच्याशिवाय घराला घरपणच नाहीये. अगदी बरोबर बोलताय बाबा तुम्ही. बघा ना, आईशिवाय हे घर कसं सुन सुन वाटतंय. मुळीच करमत नाहीये मला. आईशिवाय करमत नाहीये. बाळा, मी तुला रडताना पाहू शकत नाही. मी कुठे रडते बाबा? हे बघा, मी नाही रडत आहे. आपण सगळे मिळून ना लवकरात लवकर आईला शोधून काढूया. जेव्हा तुझी आई सापडेल ना तेव्हा त्याच क्षणी मी तिची माफी मागेन. बाबा, तुम्ही सारखं सारखं असं का बोलताय? तुम्ही असं काही केलं नाहीये. तुम्हाला माफी मागायची काही गरज नाहीये बाबा. माझीच चूक आहे. राजकारण एवढं घाणेरडं असू शकतं हे एका झटक्यात कळलंय मला. बस तुझी आई सापडू दे, मग मला काहीही नको. हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक. माझी प्रार्थना एवढीच आहे की माझ्या मालतीला घरी पाठव. सापडेल बाबा, आई नक्की सापडेल.
हॅलो. गुरुजी. कोण बोलतंय? अहो मी राज मराठे बोलतोय, मंत्री. मालती ताई गायब झाल्या ही बातमी मिळाल्यापासून मला खूप काळजी वाटते. गुरुजी, तुम्हासारख्या सज्जन लोकांसोबत असं होऊ लागलं तर हे जग कसं चालेल? मंत्री साहेब, कोणाला काही फरक पडत नाही. त्रास होतो तो फक्त आम्हाला. गुरुजी, मी समजू शकतो. तुमच्या घरची लक्ष्मी ह्या गावच्या सरपंच बाई बेपत्ता झाल्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे. मला खूप वाईट वाटतंय. तुम्ही मंत्री आहात या नात्याने सहानुभूती न दाखवता कारवाई करायला हवी. गुरुजी, म्हणूनच तर मी तुम्हाला फोन केलाय. खरं तर मी स्वतःच येणार होतो तिकडे. आता तुम्हीच सांगा मी काय करायला हवं? मंत्री साहेब, तुम्हाला असं वाटत नाही का की हा आपल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर एक मोठा कलंक आहे? म्हणून एका बाईचं दिवसाढवळ्या अपहरण होतं आणि कुणाला काही पत्ताच नाही. उत्तर तुम्हालाच द्यावं लागेल मंत्री साहेब. गुरुजी, आता मी एक मंत्री आहे या नात्याने काठी घेऊन आपल्या भागात चौकीदारी तर करू शकत नाही ना. मला माहित होतं की तुम्ही काही करू शकणार नाही. मग हा फोन करायचा त्रास का घेतलात मंत्री साहेब? हे पहा गुरुजी, तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. मला जे शक्य असेल ते मी नक्की करेन. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की गुरुजी, तुमचं तर कोणाशीच वैर नाहीये, तरीही तुमच्यावर हा प्रसंग ओढावलाय. तुम्हाला काही अंदाज आहे का की यामागे कोणाचा हात आहे? कोण असू शकतं? अंदाज? तुम्ही मला अंदाज बांधायला सांगताय? तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे मंत्री साहेब की कोण आहे ह्या मागे. आता मी कसा सांगू शकतो गुरुजी? कोणाचा फोन आहे दादा? मंत्री द्या इकडे, साहेबांचा. मी बोलतो. माझ्याकडे द्या फोन, मी बोलतो. द्या इकडे. हॅलो. हॅलो. तुम्ही सांगू शकता का की ह्यामागे कोणाचा हात आहे? मंत्री साहेब, एक गोष्ट विचारू का? तुम्ही उगाच वेड पांघरून पेडगावला का जाताय? तुम्हाला सगळं माहितीये. ओ, तू? मी बोलतोय, बाबूलाल. बाबूलाल? तरीच मी म्हणत होतो की अचानक गुरुजींचा आवाज कसा बदलला. मंत्री साहेब, मी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो की आमचं कोणाशी काहीही वैर नाहीये. पण हा शंकर सिंग आम्हाला विनाकारण स्वतःचा शत्रू समजतो आणि हे सगळं त्याचंच षडयंत्र आहे. हे सगळं त्यानेच घडवून आणलंय आणि हे तुम्हाला सुद्धा माहितीये. पुराव्यांशिवाय कोणावरही आरोप करणं चुकीचं आहे. मी कोणावरही आरोप करत नाहीये. खरं काय आणि खोटं काय हे सगळ्यांनाच माहितीये. सगळ्यांना दिसतंय की कोण काय करतंय आणि आम्हाला कोणाच्याही सहानुभूतीची गरज नाहीये. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर माझ्या वहिनींना काहीही झालं ना, काहीही झालं तर मी सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. बाबूलाल, तू ज्या व्यक्तीवर आरोप करतोयस ना, शंकर सिंगवर, तो स्वतःच्या मनशांतीसाठी हरिद्वारला जाऊन बसलेला आहे. हरिद्वारला जाऊन बसलाय आणि इकडे पोलीस स्टेशन मध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. कमाल आहे. त्यांचा मुलगा विकी आहे ना, तो खूप लवकर घाबरतो. 2 तास जरी स्वतःच्या वडिलांशी बोलला नाही ना, तर त्याला वाटतं की वडील गायब झाले. त्यानेच जाऊन पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. हे बघा मंत्री साहेब, आम्हाला ह्या सगळ्या प्रकरणाशी काही घेणं देणं नाहीये. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की आमच्या वहिनीला शोधायला मदत करा. उगाच मजा बघू नका. आमचं इथे ना हसू होतोय. आम्ही विदूषक झालोय, विदूषक. निश्चिंत रहा, तुम्ही निश्चिंत रहा. मी पोलिसांवर दबाव आणतोय. ते लवकरात लवकर मालतीताईंना शोधून काढतील. जय हिंद. जय हिंद. दादा, हे सगळे एकमेकांना सामील आहेत. मी कोणालाही सोडणार नाहीये. दादा, ओ दादा, काय झालं दादा? असे शांत का आहात? सकाळपासून एक अक्षरही बोलला नाहीत. माझ्या गळ्यात काय रेडिओ बसवला आहे का जो 24 तास वाजत राहील? अहो नाही दादा, तुम्हाला असं कधी शांत बघितलं नाही ना, म्हणून मला आश्चर्य वाटतंय बघा. अरे आमच्या घरात एक हरिश्चंद्र अवतरलाय ना.
मी विचार करतोय की त्याची आरती कशी करावी म्हणून. हरिश्चंद्र अवतरलाय. या सगळ्यात तो विकी देखील सामील आहे. खरंच सांगतोय मी. तुम्ही काय बोलताय ते मला कळत नाहीये दादा. अरे कळत नाही तेच चांगलं आहे. जास्त कळायला लागलं ना तर छतावर चढून उडी मारावं लागेल. चल. चला. ते बघा दादा, सैतानाचं नाव घेतलं आणि सैतान हजर. आता हाच सांगेल दादा की आपल्या वहिनी कुठे आहेत. एवढ्या सहज नाही सांगणार तो. शेवटी शंकर सिंगचा मुलगा आहे. अरे कुणाचा का मुलगा असे ना दादा, पण जेव्हा आपण करकचून त्याचं नाक दाबू ना, तेव्हा तो पोपटासारखा घडा घडा बोलायला लागेल. बघाच तुम्ही. काय म्हणायचंय तुला? अरे म्हणायचं काय दादा, अहो घेराव घालूया त्याला, मग सगळं ओकू लागेल. चल, अगदी योग्य संधी आहे. आज ही संधी हातची गमावता कामा नाही. चला मित्रांनो. चला. काय रे, माझं थोबाड काय बघतोयस असा? खाऊन टाकणार आहेस का? तुला कोणी माणूस नाही खाणार. तुला तर एखादा प्राणी खाईल. या पोकळ धमक्या दुसऱ्यांना दे. अजून तो बहादर जन्माला यायचा आहे, जो या विक्कीची वाट अडवेल. आणि आजवर तुझ्यासारखा कपटीही कोणी ह्या गावात जन्माला आला नाही. तुम्ही जो पुरुषार्थ दाखवलाय ना, तुम्ही तर बांगड्या भरून घरात बसायला हवं. चल ये जा. माझं डोकं फिरवू नकोस. ए, कोणी हात नाही लावणार ह्याला. ह्याच्यासाठी तर मी एकटाच पुरेसा आहे. स्वतःच्या बायकोचं कुंकू का पुसतोयस? अरे हे तर वेळच ठरवेल की कोणासोबत काय होईल. काय रे बाबूलाल, जास्त मात चढलाय तुला? हं? चमचायस ना तू ह्याचा. मग ह्याला समजाव. सगळं माहिती आहे ह्याला. कुठे लपवून ठेवलेस वहिनीला? सांग. मला काय माहित तुझी वहिनी कोणासोबत आहे ते? तुला सगळं माहिती आहे. मुकाट्याने सांग, नाहीतर खूप चांगल्या प्रकारे वदवून घेता येतं मला. शेवटची संधी देतोय तुला. काय करशील? मारशील? मारशील मला? आहे हिम्मत? हं? अरे अरे, कोणीतरी आडवा यंदा, नाही तर एकमेकांचा जीव घेतील. अरे हे काय करतोयस? बंदूक परत कर विजय. शुद्धीवर आहेस का की वेळ लागली तुला? ह्याच्या जीवावर का उठलायस? ह्याची वहिनी पळून गेली आहे आणि हा माझ्यावर आरोप लावतोय. बाबूलालजी, अहो तुम्ही हे काय करताय? अरे मालतीताईंचं जर अपहरण झालंय तर पोलीस त्यांचा शोध घेतायत ना. आम्हाला फक्त कोणी कितीही मोठा माणूस असला तरी तो पकडला जाईल, मी तुम्हाला वचन देतो. आपापसात भांडून काय फायदा होणार आहे? आणि तुम्ही लोक काय तमाशा पाहताय? निघा इथून, जा. जरा काय झालं की लगेच जमा होतात. आपण या. माझी खात्री अच्छा, आहे की- माझं ऐका तरी तुम्ही. काय पंडित, गावात काय चाललंय? अरे काय सांगू तुला, गावात सगळंच गोंधळ सुरू आहे. आणखी काय म्हणजे तुम्हा लोकांना काय वाटतं यात चूक कोणाची आहे? अरे कधी कधी तर असं वाटतं की ह्यात चूक गुरुजींचीच आहे. आता बघ ना, पाण्यात राहून मगरीशी वैर. तुम्ही सगळेचे सगळे शंकर सिंगला घाबरता की काय? अरे घाबरायचं नाही तर काय करायचं? आम्हाला सुद्धा मुलं बाळ आहेत. आता हेच बघ ना, बाबूलालवर त्या विकीने बंदूक रोखली. आणि मग काय, मध्ये विजय आला. नाहीतर बाबूलालचा खून झाला असता. खून. अरे गपरे, खून करणं वाटतं तितकं सोपं आहे का? अरे तुला माहिती नाही दादा, शंकर सिंगचा पराभव झाल्यापासून पिसाळलाय तो. आणि तो काहीही करू शकतो. शहाणपण ह्यातच आहे की ज्याचं पारड जड आहे त्याच्या बाजूने उभे राहा. मी तर असंच करतो बाबा. अरे बाबा, बरोबर. आम्ही पण सोबत आहे तुमच्या. हा. गुरुजी,
तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला माहित आहे ना, मी भारतीला पाठवलाय बाबूलालला बोलवून आणायला. हा, बाबूलाल येणार. पण बाबूलाल आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर रागवणार नाही, ठीक आहे? हं. ते बघा, आलेच ते. ये बाळा. मला एक सांग, तू लहान आहेस का? अक्कल नाहीये तुला? दादा माझ्यावर का रागवताय? तुम्हाला माहिती नाहीये का त्या लोकांचं कारस्थान? मला ठाऊक आहे म्हणूनच बोलतोय. जर तुला काही झालं असतं तर मी तारा आणि चिंटूला काय तोंड दाखवलं असतं? अहो गुरुजी, तो बंदूक रोखून उभाच होता. बस फक्त चाप ओढायचा अवकाश होता. मी तुला सांगितलं होतं ना की त्यांच्या नादी लागायची काही गरज नाही म्हणून. तुम्ही अडवला का नाही ह्याला? अहो या वयात आम्हा म्हाताऱ्यांचं कोण ऐकतंय? दादा मला वाटलं की हीच योग्य वेळ आहे. त्याला घेराव घातला की तो वहिनींबद्दल काहीतरी सांगेल. हो, तू तर खूप मोठा गुंड आहेस ना. बाबा अहो, दादा ह्यात गुंडागर्दी कुठून आली? आपण असंच हातावर हात ठेवून बसून राहायचं का? बाबूलाल, पोलीस तपास करतायत ना. दादा काय झालंय तुम्हाला? कोणत्या काळात जगताय तुम्ही? अहो हे पोलीस त्यांच्याच तालावर नाचतायत. सगळीच परिस्थिती आपल्या विरोधात आहे. मग तू आणि मी काय करू शकतो? दादा खरंच जेव्हा मी त्या विकीचा चेहरा बघतो तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. बाबूलाल, रागाच्या भरामध्ये काही भलतसलत करू नकोस. आधीच एवढी संकट आहेत, त्यात तू आणखी संकट ओढवून घेतोस का? काका बाबा बरोबर बोलतायत. तुम्हाला एकट्याला तिथे जायची काय गरज होती? ऐक भारती आणि दादा, मी तुम्हालाही सांगून ठेवतो, जोपर्यंत वहिनींचा काही पत्ता लागत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाही दादा. तुम्हा लोकांना कळणार नाही की माझी काय अवस्था आहे आणि माझ्या मनात काय चाललंय. माझं जगणं कठीण झालंय. माझं डोकं जणू भांबावून गेलंय दादा. काका, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला आईची काळजी नाहीये, आम्हाला सुद्धा तेवढीच काळजी आहे. पण जर तुम्हाला काही झालं असतं तर? बाबूलाल, आम्ही तुझा त्रास समजू शकतो. जरा माझाही विचार कर. माझ्या मनाला किती त्रास होत असेल. मालतीबद्दल विचार कर. ती बिचारी कशा परिस्थितीत असेल. बाबूलाल, थोडा धीर धर बाळा. किती धीर धरायचा? हा, अजून किती धीर धरायचा? धीर धरला म्हणूनच घडलंय हे. काका शांत व्हा. धीर धरा. गुरुजी, एक अनर्थ तर घडलाय आणि आज दुसरा अनर्थ घडला असता. जर विजय वेळेवर पोहोचला नसता तर आज कहरच झाला असता. विजय कोण आहे बाबा? तो शंकर सिंगचा धाकटा मुलगा आहे. हे घ्या आणखी. पुरे ग आई, किती खाऊ घालशील? का आवडलं नाही का? आई, तुझ्या हातचं जेवायला किती तडफडत होतो मी. तूच तर आमच्यापासून दूर गेला होतास ना. हे बघ, परत तेच आई. आई, मी माझी स्वप्न पूर्ण करायला गेलो होतो आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी गेलो होतो. तुला तर ठाऊक आहे की इथे राहिलो असतो तर बाबांच्या छत्रछायेत काय केलं असतं. मी सुद्धा बाया दिवस रात्र देवाकडे प्रार्थना करते की तुझ्या बाबांना सद्बुद्धी दे. एक गोष्ट सांग आई, तू विकी दादाला काय म्हणत होतीस की बापलेकांचं कारस्थान नक्की झालं तरी काय? अरे, ती जी निवडणूक झाली ना,
मिळून सर्व बोल